एकीकडे आभाळातून येणारं हे पाणी थांबत नाहीये, तर दुसरीकडे बळीराजाच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नाहीये. बळीराजाला या संकटामधून सावरण्यासाठी आता नेते मंडळी ही देखील बांधावर जाणार आहेत. आपण ही दृश्य पाहतोय. अजित पवार हे देखील आता या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि त्याचसाठी ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आता दाखल झालेले आहेत. इथल्या सगळ्या स्थितीचा जे मदत कार्य होतंय या संबंधीचा सगळा आढावा आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री हे देखील आज विविध ठिकाणी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी सोलापुरातून ही दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आता अधिकाऱ्यांसमवेत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. नेमक्या कोणत्या मदतीची गरज आहे, इथली नेमकी स्थिती काय आहे, या संबंधीची सगळी माहिती ही अजित पवारांकडून घेण्यात येते. कालच मंत्रिमंडळ निर्णयानंतर मदतीचा हात देण्यात आलेला आहे, परंतु या संपूर्ण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी ही सगळीच नेते मंडळी आता मराठवाड्याकडे वळलेली आहेत. सोलापूरच्या कोर्टीमध्ये अजित पवारांकडून ही पाहणी केली जाणार आहे. कोर्टी या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला होता आणि अजूनही परिस्थिती ही काही अंशी तशीच आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेत. संपूर्ण मराठवाड्यावर इथल्या बळीराजावरती हे आसमानी संकट कोसळलेलं आहे. महापुरानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे.